बघा आजचा जो दिवस आहे तर खरोखरच प्रत्येकासाठी खूप आनंदाचा आहे। बोबडे फॅमिलीसाठी तर आहेतच, पण त्यांचे टीम मेंबर म्हणून, त्याचबरोबर त्यांचे पाहुणे म्हणून आणि माय लाईफस्टाईलचा परिवार म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज एक वेगळा आनंद दिसतोय। तर गाडी घ्यायचं बरेच 2, 3, 4 महिन्यापासून सरांचं चालू आहे, पण हे जे काम आहे ना हे एवढ्या लवकर आणि एवढ्या फास्ट होत नाही। कारण जो गाडी घेतो ना, जसं की म्हणतात ना की घर बांधून बघा, लग्न करून बघा, तसंच त्याच्यामध्ये अजून एक ॲडेड गाडी घेऊन बघा। कारण काय होतं, शोरूमला आपण येतो, आपल्याला वाटतं काय गाडी घ्यायची, बुक करायची आणि झालं काम। परंतु जेव्हा एक कागदपत्र ते सांगायला लागतात ना, तेव्हा खऱ्या अर्थाने समजतं गाडीची किंमत काय। तर घर बांधण्या इतकं आणि लग्न करण्या इतकंच गाडी घेणं पण अवघड आहे, आणि याचा एक्सपिरियन्स बोबडे फॅमिलीने आता चांगल्या पद्धतीने घेतलेलाच असेल। आणि हा खरोखरच एक जीवनातला खूप चांगला अनुभव आहे, जो आपण इतरांना पण शेअर करू शकतो आणि आपल्या अनुभवामुळे दुसऱ्या व्यक्तीला ते सोपं काम होऊ शकतं। आणि त्यानंतर बघा आजचा जो खरोखर जो दिवस आहे, तर तो खऱ्या अर्थाने बोबडे सर आणि मॅडमच्या आयुष्यामधला एक सोनेरी दिवस आहे। त्यांच्या आयुष्यातलं हे पहिलं स्वप्न पूर्ण झालंय। सुरुवातीला बघा आपण म्हणतो की गाडी ही गरज आहे, परंतु आज जर आपण बघितलं तर आपण सर्वसामान्य लोक आहेत मित्रांनो, आपण कधीच विचार नाही करत गाडी घेण्याचा। गरज तर आहे, पण तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात, जसं की आता वागले सर बोलून गेले की गाडी घेऊन जायचं कुठं हा प्रश्न असतो, बरोबर ना। पण आज हे माय लाईफस्टाईलचं बॅनर आहे, ज्याने आपल्याला काम करण्याची एक दिशा दिली, आयुष्यातलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची एक दिशा दिली। आता आपल्याला हा प्रश्न नाहीये की गाडी घेऊन जायचं कुठं, आता फक्त प्रश्न हा आहे की जेवढी गाडी पळणार, जेवढं गाडीचं चाक फिरणार, तेवढे अकाउंटला जास्त पैसे येणार। आणि बघा आज बोबडे फॅमिलीने गाडी घेतली, खरोखर खूप खूप छान वाटतंय जेव्हापासून ते सांगताय की मॅडम आमच्या गाडीची प्रोसेस अशी चालू, सातत्याने कंटिन्यू ते आम्हाला सांगतात की आज आम्ही हे केलं, ते केलं, उद्या आम्हाला हे करायचंय। आणि त्या एक्सपिरियन्समधून ते जे गेले त्याचे पूर्णपणे साक्षीदार आम्ही आहोत। खूप त्रास झाला त्यांना ह्या गाडीला काढण्यासाठी, परंतु झालेला जो त्रास आहे, तर आज गाडी बघून खरंच तो त्रास ते विसरून गेले असतात। तर बोबडे फॅमिलीचं खरोखर मी मनापासून अभिनंदन करेन तुमच्या एकदा जोरदार टाळ्यांमध्ये। आणि आता ही गाडी फक्त बोबडे फॅमिलीची नाहीये, तर सगळ्या टीमची आहे। आता ह्या गाडीचा फायदा तुम्हाला किती घ्यायचा आणि तुम्हाला किती इन्कम काढायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे। म्हणून आता आजपासून सगळ्यांनी लिस्ट काढायची तयारीला लागायचं। आणि आता आमच्यासाठी पण एक काम सोपं असं झालं की जर आम्ही गाडी आणलीच नाही तरी पण आता इकडं हक्काची गाडी आहे। म्हणजे आपल्याला जसं पावसामध्ये, उन्हामध्ये, वाऱ्यामध्ये, थंडीमध्ये 2 व्हीलर घेऊन जावं लागत होती मिरज सरांची, तसं घेऊन जायची आता गरज पडणार नाही। तर हा एक मोठा फायदा आमचा पण आहे। तर खरोखर आजचा हा दिवस अविस्मरणीय असणार आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये। बोबडे फॅमिलीसाठी आजचा जो आनंदाचा दिवस आहे मित्रांनो, आपण पूर्णपणे याच्यामध्ये सहभागी आहोत। तर तुम्ही सगळ्यांनी वेळेत वेळ काढून आला, त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं पण मी आभार व्यक्त करेल। आणि आज स्पेशली ज्यांनी वेळ दिलाय ते म्हणजे की हा दुग्ध शर्करा योग, की सरांनी शब्द टाकला आणि सर पटकन हो म्हटले। अगोदर तर नाहीच होतं, पण बघा शेवटच्या बॉलमध्ये सिक्सर लागलेला। असे आपले सगळ्यांचे ग्रेट अपलाईन एनटीसी लीडर अक्षय गोरटकर सरांसाठी पण एकदा मनापासून जोरदार क्लॅपिंग। आणि त्याचबरोबर बघा आज कुठलीही सूचना नसताना, इन्व्हिटेशन नसताना पण ज्यांनी आपल्याला वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं, तर आरटीसी एमराल्ड मालन सोळास मॅडमसाठी पण एकदा जोरदार टाळ्या। आणि तुम्हाला सगळ्या लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करेल। आणि बोबडे फॅमिलीच्या पाठीशी तुम्ही सगळेजण खंबीरपणे उभं राहणार आहात असं मी समजते, आणि इथंच थांबते। विश यू ऑल द बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र।